पिरियड्समध्ये सॅनिटरी पॅड वापरून जर तुमच्या स्किनवर रॅशेस येत असतील, जर तुमची वजायनाची स्किन डार्क होत असेल किंवा मग तुम्हाला इचिंग होत असेल तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. पूर्वीच्या काळात म्हणजे सॅनिटरी पॅड्स इन्व्हेंट व्हायच्या आधी पिरियड्समध्ये लोक कापड वापरायचे. कालांतराने लोक सॅनिटरी पॅड्स वापरू लागले आणि अजूनही जास्तीत जास्त मुली सॅनिटरी पॅड्सच वापरतात. कितीही त्रास झाला, कितीही खाज आली तरी सुद्धा आपण पॅड्सच वापरतो, कारण आपल्याला सोल्युशन माहीतच नाही आहे. पॅड्सला 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे टॅम्पॉन आणि दुसरं म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. हा मेन्स्ट्रुअल कप आहे, हा वेगवेगळ्या कलर्समध्ये येतो, वेगवेगळ्या सायझेसमध्ये येतो आणि बेस्ट म्हणजे हा प्रचंड फ्लेक्झिबल आहे. तुम्ही कसंही इन्सर्ट करू शकता. प्रश्न कसा पडतो की हा एवढा मोठा कप वजायनामध्ये जातो कसा? आत गेल्यावर अडकत तर नाही ना? आणि अडकल्यावर काय करायचं? माझ्याकडे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी रुचा कानोलकर. तुम्ही पाहताय ABP माझाचा स्पेशल शो फिटनेस माझा. सगळ्यात आधी हा बनतो कशाने जाणून घेऊया. मेन्स्ट्रुअल कप्स हे मेडिकल ग्रेड सिलिकॉन, रबर किंवा इलास्टोमरचा वापर करून बनवले जातात. हे मटेरियल अगदी नाजूक रबरप्रमाणे सॉफ्ट असल्यानं प्रचंड फ्लेक्झिबल असतं. तुम्ही ह्याला कसंही फोल्ड करू शकता, कसंही इन्सर्ट करू शकता. कप घालण्यापूर्वी थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावा. काही जण उकळत्या पाण्यातही कप ठेवतात. तुम्ही यासाठी गीझरच्या गरम पाण्याचाही वापर करू शकता. हे करण्यामागचं कारण म्हणजे एकतर सगळे जर्म्स निघून जातात आणि दुसरं म्हणजे कप आणखी जास्त सॉफ्ट होतो, त्यामुळे तो घालण्यासाठी आणखी सोपं होतं. गरम पाणी नसेल तर साध्या पाण्याने कप वॉश केला तरी काही हरकत नाही, मात्र तो जास्तीत जास्त वेळ पाण्याखाली धरावा. आपण जेव्हा सॅनिटरी पॅड्स घालतो तेव्हा आपल्याला दिवसभरातून 3 ते 4 वेळा मिनिमम ते बदलत राहावं लागतं. डिपेंड्स तुमचा फ्लो किती आहे. पण मेन्स्ट्रुअल कपचं तसं नाही आहे. हा कप तुम्ही एकदा घातला तर तो 6 तासांपासून 12 तासांपर्यंत तुम्ही घालून राहू शकता. तुम्हाला सारखं सारखं बदलायची गरज नाही आहे. प्लस तुम्हाला हा कप पुन्हा पुन्हा विकत घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. पॅड्स आपल्याला नवीन विकत घ्यावे लागतात, पण या कपचं तसं नाही आहे. जर या कपची प्रॉपर काळजी घेतली तर हा कप तुम्ही 6 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंत वापरू शकता. कप वजायनामध्ये इन्सर्ट करण्यासाठी वेगवेगळे टाईप्स आहेत. प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीचा वापर करतो. पहिलं आहे C और U टाईप. यामध्ये कपला मध्ये एक बोट ठेवून Cचा आकार द्यायचा. दुसरं आहे पंच डाऊन. यामध्ये कपला बरोबर मध्ये बोट ठेवून ते खाली दाबावं. 7 टाईपमध्ये तुम्हाला कपला उजव्या बाजूचं टोक खालच्या बाजूला प्रेस करायचंय. ओरिगामी शेपमध्ये कपची दोन्ही टोकं एकमेकांच्या अंगावर ठेवायची. S शेपमध्ये कपला दोन्ही उलट बाजूनी दाबायचं, ज्याने S लेटर तयार होईल. M किंवा E टाईपमध्ये 2 बोटं मध्ये ठेवून कपला प्रेस करायचंय. ट्रँगल शेपसाठी कपच्या डाव्या टोकाला वरती धरून त्याचं उजवं टोक खाली दाबायचं. डायमंड शेपमध्ये कपच्या वरच्या भागाला हात न लावता कपच्या दोन्ही बाजूंनी मधून प्रेस करायचं. कप घालायचे इतके वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटतो तो टाईप तुम्ही वापरू शकता. मेन्स्ट्रुअल कपची साईज कोणती असावी हे ठरवणं कम्प्लिटली तुमच्या ब्लड फ्लोवर डिपेंड करतं. जर तुम्हाला 3 ते 4 वेळा कप बदलणं शक्य आहे तर तुम्ही स्मॉल साईज घेऊ शकता. जर तुम्हाला वॉशरूमला जाणं पॉसिबल नाही आहे, तुमचा ब्लड फ्लो खूपच जास्त आहे, तर तुम्ही मीडियम किंवा लार्ज साईज घेऊ शकता. जर कप घेतल्यानंतर तुम्हाला वाटलं ही साईज छोटी मोठी आहे, बदलावी लागेल, आज जाणार नाही, तर असं काही नाही आहे. कसं आहे, आपल्या वजायनाचा आकार हा हवा तेवढा मोठा होऊ शकतो. याच वजायनातून एक बाळ जन्माला येतं. आपली वजायना ना खूप स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल आहे, त्यामुळे कप छोटा असेल किंवा मोठा असेल तो आज जाणार, डोंट वरी. मेन्स्ट्रुअल कप वापरल्यानंतर आपल्या वजायनाची साईज मोठी होऊ शकते का? तर नाही. बाळाला जन्म दिल्यानंतर स्ट्रेच झालेल्या वजायनाचे टिश्यू पुन्हा जवळ येतात आणि आधीच्या आकाराचं स्वरूप घेतात. त्यामुळे हे होल जरी स्ट्रेच झालं तरी ते पुन्हा आधी असलेल्या साईजवरच येणार आहे.
मेन्स्ट्रुअल कप वापरल्याने तुमची व्हर्जिनिटी लूज होते का? मेन्स्ट्रुअल कपचा वापर आणि व्हर्जिनिटी याचा काहीच संबंध नाही आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. तुम्ही जर व्हर्जिन असाल, सेक्शुअल इंटरकोर्स केला नसेल, तर फरक एवढाच आहे की कप इन्सर्ट करताना पहिल्या 2-3 वेळा तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाईल, पण याचा त्रास होणार नाही आणि व्हर्जिनिटीवर मुळीच परिणाम होणार नाही. मेन्स्ट्रुअल कप वापरल्याने आपलं हायमन ब्रेक होऊ शकतं का? आधी हायमन म्हणजे काय ते थोडक्यात सांगते. हायमन हा आपल्या वजायनाच्या एंट्रन्सला असलेला एक थिन टिश्यू असतो. हायमन ब्रेक होणं गरजेचं असतं, कारण पिरियड्समध्ये जे वेस्ट ब्लड आपल्या बॉडीमधून बाहेर येतं ते बाहेर येण्यासाठी हायमनच मदत करतं. हायमन कधीही तुटू शकतं. एक्सरसाइज करताना, स्ट्रेचिंग करताना, हॉर्स रायडिंग करताना, अगदी सायकल चालवताना सुद्धा. मेन्स्ट्रुअल कप तुम्ही तेव्हाच वापराल जेव्हा पिरियड झालेत याचा अर्थ हायमन ब्रेक झालेलाच आहे. त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचा हायमनवर काही निगेटिव्ह परिणाम होत नाही. कप आतमध्ये अडकला तर? हा कप आहे गोलाकार, बनलाय सिलिकॉनचा. ज्यावेळी अशी वस्तू एखाद्या पृष्ठभागावर प्रेशर देऊन ठेवली जाते तेव्हा व्हॅक्यूम जनरेट होतं. असंच तुमच्या वजायनामध्ये सुद्धा होतं. कप घालतानाच तुम्ही फोल्ड करून घालायचा असतो, जो आत जाऊन रिलीज होतो आणि व्हॅक्यूम जनरेट होतं, ज्यामुळे हा एकदम घट्ट बसतो. वजायनाला फक्त एकच एक्झिट असतो, जिथून बाळ जन्माला येतं किंवा पिरियड्समध्ये आपलं रक्त जिथून बाहेर येतं ती जागा. दुसऱ्या एंडला असतं सर्व्हिक्स, ज्यामुळे कप आत जाण्याचा काहीच स्कोप नाही. सॅनिटरी नॅपकिन जास्त वेळ घातला तर त्वचेला खूप खाज येते. पॅड्स वेळीच बदलले नाहीत तर त्याने त्वचेवर रॅशेस येतात. पॅड्समध्ये बरीच केमिकल्स असतात, ज्यामुळे काही मुलींना ॲलर्जी सुद्धा होते. फक्त केमिकल नाही तर पॅडमधून जो सुगंध येतो त्याला कारण म्हणजे त्यात असलेला फ्रेग्रन्स, जो त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. बराच वेळ पॅड घातलं तर त्यातून उग्र असा वास येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅड्समध्ये 90% प्लास्टिक असतं. फक्त भारतातच 3.3 मिलियन टन प्लास्टिक वेस्ट वर्षाला निर्माण होतं. त्यात 3% वेस्ट हे सॅनिटरी पॅड्सचं असतं. सॅनिटरी पॅड योग्यरित्या रॅप करून फेकलं गेलेलं नसेल तर कचरा उचलणाऱ्या, डम्पिंग ग्राउंडमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सना सुद्धा त्यामुळे इन्फेक्शनसह वेगवेगळे आजार होऊ शकतात. या सगळ्या बाबी पाहिल्या तर तुलनेनं मेन्स्ट्रुअल कप आपल्या शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी अजिबात हानिकारक नाही हे समोर येतं. आता तुम्हाला मेन्स्ट्रुअल कप बद्दल सगळं काही माहिती आहे. पिरियड्समध्ये पॅड वापरून इरिटेट झाला तर त्याच्यावर मेन्स्ट्रुअल कप हे बेस्ट सोल्युशन आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की पॅड्सला 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे हा मेन्स्ट्रुअल कप आणि दुसरं होतं टॅम्पॉन. तर हे टॅम्पॉन काय असतं, हे कसं वापरतात, हे किती हार्मफुल आहे, किती सेफ आहे, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत, बहिणीसोबत, आईसोबत शेअर करा. कमेंटमध्ये काही कळलं नसेल तर जरूर विचारा. पिरियड्सबद्दल बोलायला अजिबात लाजू नका, बिनधास्त कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबवर बघताय तर सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर बघत असाल तर ABP माझाला फॉलो करा. आणि लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा ABP माझा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.